नमस्कार मैत्रिणी, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता सर्वांनाच माहिती की नंदिनी आई होऊ शकत नाही, पण हे सर्व काही खोटं आहे बरं का। याच्यामागं नक्की काय प्लॅन आहे चला जाणून घेऊया। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला नक्की लाईक करा। तर इथे आता गुरुजी घरी आलेले असतात आणि नंदिनी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाते, तेव्हा गुरुजी तिला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये काय घालमेल चालू आहे। तुला वाटतंय ना तू आई होऊ शकत नाही, पण असं नाही, तुझ्याही लवकरच मातृत्व जागृत होणार आहे। पण आता जिच्यामध्ये मातृत्व जागं झालं आहे ती खुश नाही आहे, पण हीच परिस्थिती तुझ्यावरती लवकरात लवकर येणार आहे। आता गुरुजींचा आशीर्वाद मिळाल्यामुळे नंदिनी खूप खुश असते आणि घरातले सुद्धा खुश असतात की बाबा गुरुजींनी नंदिनीला तुला बाळ होईन असा आशीर्वाद दिला आहे म्हणून। तर इकडे आता रम्या आणि पार्थमध्ये मात्र दोघांमध्ये बाळावरून खूप भांडण चाललं असतं आणि ह्यामुळेच ते दोघंही एकमेकांपासून दुरावत असतात आणि याचाच फायदा आता रम्या घेणार आहे। तर इकडे आता तेवढ्यातच दारावरती जोगतीन आलेली असते आणि नंदिनी खाली जाते, तेव्हा जोगतीन म्हणते, लवकरच तुझ्या कुशीमध्ये एक बाळ येणार आहे बरं का, आणि ज्यांनी कोणी तुझ्या विरोधात साक्ष केली होती ते लोक तोंडावरती पडणार आहे। नंदिनी म्हणते, तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही आई। तर ती म्हणते, लवकरच मी तुला काय म्हणते हे कळणार आहे। तर नंदिनीचे जे काही रिपोर्ट असतात ना, त्या रिपोर्टमध्ये असं दाखवलेलं असतं की नंदिनी आई होऊ शकत नाही, हे पूर्णपणे खोटं असतं। ती फक्त रम्या आणि वसुधा आत्याची चाल असते आणि ही चाल लवकरात लवकर नंदिनीच्या समोर येणार आहे। आणि जेव्हा ही चाल नंदिनीच्या समोर येईल तेव्हा नंदिनी वसुधा आणि रम्याच्या बाबतीमध्ये कोणतं पाऊल उचलेल तर ते पुढील भागातच करणार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।